नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण काही महत्त्वाचे फोन नंबर बघणार आहे जे आपल्या जीवनाशी निगडित आहे. तर काय आहे महत्त्वाचे फोन नंबर? पहिला आहे 112. 112 नंबरवर आपण पोलिसला फोन करून काही घटना घडल्यास त्याच्या संबंधी आपण माहिती देऊ शकतो. दुसरा आहे 101 जो आहे अग्निशमन सेवा. अग्निशमन सेवा अतिशय महत्वाची. आगीच्या कोणत्याही दुर्घटना घडल्यास पहिल्यांदा आपण 101 नंबरला डायल करून आपण ती माहिती द्यायची आहे. 102 नंबर आहे अँब्युलन्स. जेव्हा इमर्जन्सी मध्ये आपल्याला अँब्युलन्सची गरज असते त्यावेळेला आपण अँब्युलन्स सेवेला आपण 102 ला डायल करू शकतो. 139 ही रेल्वेची हेल्पलाईन नंबर आहे. याच्यावरती आपण PNR नंबर किंवा रेल्वे संबंधी आपण आरक्षण केले असल्यास आपलं ते म्हणजे आपल्याला ते आरक्षण रिझर्वेशन मिळालं का नाही, सीट नंबर मिळाला का नाही अलर्ट त्याला, अशा किंवा विविध रेल्वे लेट आहे का या संबंधीची सर्व जानकारी आपल्याला या 139 नंबरवर मिळते. पुढचा आहे 1090. ही महिलांसाठी स्पेशल हेल्पलाईन आहे. कुठे अडचणीत सापडल्यास महिला 1090 वरती कॉल करू शकता. 1098 ही चाइल्ड हेल्पलाईन आहे. समजा लहान बालक कुठं ST स्टँड कुठेतरी फिरलं सापडलं फिरताना किंवा आपल्याला बेवारस सापडलं तर आपण या हेल्पलाईनला कॉल करू शकतो. पुढचा आहे 1076 मुख्यमंत्री हेल्पलाईन. आता मुख्यमंत्री हेल्पलाईन याच्यामध्ये काही स्कीम असतात किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात ज्याची माहिती आपण मुख्यमंत्री हेल्पलाईनला देऊ शकतो 1076 नंबर वरती. पुढची आहे 1072 ट्रेन दुर्घटना सहाय्यता. आता एखाद्या रेल्वेचा जर अपघात झाला ना आता आपण त्याच्या जवळ आहे तर आपण या 1072 ला कळवून आपण ट्रेन दुर्घटना सहाय्यता मिळवू शकतो. पुढचं आहे 1073. आता सडक एखाद्या रस्त्यावरती दुर्घटना घडल्यावर कोणत्या नंबरवर कळवायचं तर 1073 याच्याद्वारे आपल्याला रस्त्यावरती सहाय्यता मिळू शकते. 1551 ही किसान कॉल सेंटर ज्याद्वारे आपले जे शेतकरी आहे शेतकरी वर्ग त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती मग खत बी बियाणं कुठला रोग आला किडी या सगळ्यांचं व्यवस्थापन याच्यावरती 24x7 ही किसान हेल्पलाईन काही वर्षापूर्वी चालू झालेली आहे. ही पण शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट अशी हेल्पलाईन आहे. पुढचं आहे 103 यातायात पोलीस. आता एका ठिकाणी खूप ट्रॅफिक जाम झाली तर आपण 103 ला फोन करून त्या ठिकाणी पोलिसांना बोलू शकतो आणि जी आपली रस्त्यावरची गर्दी आहे ती आपण कमी करू शकतो, वाहतुकी सुरळीत आपण करू शकतो. पुढची आहे 1031 अन्य संदिग्ध सूचना. आता आपल्याला काही वेळेला कळतं की आपण त्याच्यावर साशंक असतो, एखादा व्यक्ती आपल्याला साशंक आढळला किंवा एखाद्या ठिकाणी काही व्यवहार वस्तू आढळली तर आपण 1031 ला आपण संदिग्ध सूचना म्हणून आपण कळवू शकतो. 1092 ही पशु हेल्पलाईन आहे. याच्यावरती आपण पशु संबंधीचे डॉक्टर बोलू शकतो किंवा काही बेवारस पशु आढळले किंवा पशु संबंधी काही हेल्पलाईन आपल्याला गरज आहे त्या मदतीची त्यावेळेला 1092 वरती कॉल करू शकतो. आजच्या दिवशी एवढंच. धन्यवाद.